माझी गर्लफ्रेंड पण मला कोसायची, तू कधी घेतो का नाही, गर्लफ्रेंड पण घ्यायची माझी. लग्न केलं की सगळंच नियोजन बदलते. हा, आता एक माझा मित्र, आता आम्ही सोबत राहतो, लग्नाच्या अगोदर आम्ही सोबत राहायचो, मस्त एकदम स्वातंत्र्यात आम्ही राहायचो. आणि त्याचं लग्न झालं, लग्न झाल्यावर वर्षभर तो गावाकडे गेला, मग आम्ही एकत्र राहायचं सोडून दिलं. परत तो आला, मग ते बायको घेऊन आला, मग परत आम्ही 2 वर्ष झालं सोबत राहतोय. पण लग्नानंतर त्याच्या बऱ्याच गोष्टी बदलल्यात, आर्थिक गणित बदललेत, त्याला आता खूप पळावं लागतंय. मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. हा, मला म्हणजे आता मी कदाचित लय मोहर गेलो असेल, पण मला आता फक्त पटते लिव्ह अँड रिलेशन. तुम्ही एखाद्या माणसाला आवडताय, एकतर ती लग्न अगोदर बघायचं, त्या मुलीला आवडतोय का नाही माहित नाही, आणि लग्न करायचं, म्हणजे सगळ्यांनी लोकांनी एकत्र यायचं, आणि एका दिवसासाठी काय एवढा अवडंबर मोठा पुरुषी विचारांवर, की स्त्रियांनी त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या, आणि पुरुषांनी मस्तपैकी राजासारखं लय कंटाळा आलाय म्हणून बसायचं, आणि मस्त ऑर्डर सोडायच्या, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. स्त्रीने जर ऑर्डर सोडली तर, चल मला 2 भाकरी करून दे, मी लय थकून आले, हे चल मला जेवण बनवून दे, मला चहा कॉफी. मग भाऊ ज्या वेळेस यायचा घरी, आईनं आणि त्याच्या बायकोनी लपून बसायचं कुठेतरी, आणि मग तो यायचा, गोंधळ घालायचा 12-1 वाजेपर्यंत, मग तो झोपला की मस्तपैकी घेऊन येऊन झोपायचं. अरे म्हणलं, हे काय चाललंय तुमचं? ते बोलायचंय का तेवढं ओपन? मग पाहिजे, सांगतो की काय ब्रँडची नाव कुणाची जाहिरात काय करायची का? असं म्हणणं होतं आस्तादचं, ओल्ड मॉन्क प्यायली की मुलांची भांडणं मिटतात, म्हणजे काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींवर वादविवाद होतात, पण रात्री चल ओल्ड मॉन्क पिते असं म्हणून सगळे एकत्र टेबलावर आले की मिटतं सगळं. तर तुझा काय अनुभव आहे का असा? नाही, कारण मी चालू केलं, मला एक ती अनुभव घ्यायचा होता, की म्हणलं काय एवढे लोक ह्याच्या महाग पडते ते बाबा, काय नेमकं काय आहे. मला वाटलं की आता आहे वेळ बाबा, झाले वय पण तसं आले वयात प्यायच्या. घेऊन बघितलं, मजा आली काही गोष्टींची. गावाकडे सगळ्या ब्रँड्स मिळतात का? गावाकडे नाही, पुण्यात. पुण्यात गावाकडे माहित पण नाही मी घेतली बितली, मला घरच्यांना कळलं म्हणून त्याला. आता तुला असं वाटतं की आता कळणार नाही, पण ती कळायच्या अगोदर सगळं संपलं ना माझं. काय गिल्ट येतं का? पण म्हणजे घेतल्यावर गिल्ट येतं का? माझं काय झालं, सुरुवात झाली, मग परत घेत घेत गेलो, आणि एकदा काय झालं की आम्ही 2-3 बसल्यावर पोरं म्हणली आता घेऊ, लई घेतली. आणि एक जणांनी काय केलं, 2-3 प्रकारचे ब्रँड होते, त्यातला ओल्ड मग मी घेत होतो, आणि मग ते एक जणांनी न कळत मिक्स केली, आणि मिक्स केल्यावर 10-12 पॅक मला पाजले. 10-12? हा, 8 का 10 काहीतरी झाले बघ. 8 पर्यंत माझ्या लक्षात, मी बोलतोय काहीतरी मुद्दा मांडायचा आहे मला, आणि माझं जी वळायला लागली, आणि मला जी बोलायचं आहे ते शब्द माझ्याकडून नीट निघेना. मी म्हणलं टाटा बाय बाय, चला झोपायला, मला बोलायला येणं, आणि गेलो झोपलो. पण मग मित्रांचा इन्फ्लुएन्स खूप असेल ना? ती सुरुवात होती. अगोदर काय व्हायचं, ह्यांच्या सगळ्यांची पार्टी चाललेली असायची, मी एका कोपऱ्यात माझं काहीतरी करत बसलेलो असायचं. मग ही पेल्यानंतर मी ह्यांची मजा बघायचो, की ही शेवट हांबरे तुंबरेवर येते, ती नाचते, ती धिंगाणं करते ती. मग मी नाचण्यापर्यंत धिंगाणं करण्यापर्यंत असायचं, पण भांडण करायला लागली की मला असं वाटायचं, अरे जरा थांबा आता तुम्ही. माझी गर्लफ्रेंड पण मला कोसायची, तू कधी घेतो का नाही, गर्लफ्रेंड पण घ्यायची माझी. हॅलो, नमस्कार. आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सैराट पिक्चर तुम्हाला आठवतो तेव्हा तुम्हाला 3 चेहरे आठवत असतील. एक तर अर्ची ऑब्व्हियसली, परशा ऑब्व्हियसली, आणि अजून एक चेहरा तुम्हाला आठवतो. तो चेहरा आज आपला गेस्ट असणार आहे. तानाजी, मी तुझं खूप खूप मनापासून स्वागत करते. मगाशी आपलं असंच सुरू झालं बोलणं, आणि आपण ओल्ड मॉन्क वरती डायरेक्ट बॅटिंगच सुरू केली, की अरे ओल्ड मॉन्क, हा ब्रँड तो ब्रँड, इथे मिळतो तिथे मिळतो, मग बंद केला चालू केला. सो मित्र, मला हा फॅक्टर म्हणजे मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो, आणि मुलांच्या आयुष्यात तर असतोच. तर तू इथे आल्यानंतर शहरातले काही तुझे मित्र झाले असतील किंवा गावाकडचे असतील, तर मित्रांची बॉन्डिंग कसं आहे तुझं? माझे खूप कमी मित्र आहेत, लय मोजके मित्र आहेत, पण खूप चांगले आहेत. काही 2-4 जे आहेत, गावाकडले 2-4 आणि इकडले 2-4 असेच माझे मित्र आहेत. कारण मी एकलकोंडा झालोय जरा बऱ्यापैकी इकडं, हा, शहरात आल्यापासून. कारण विचारधारा बदलली, सगळ्या गोष्टी बदलल्या, त्यामुळं मित्र पण लय मोजके आहेत. पण मित्र पाहिजे बरं का, कुठल्याही गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढायला, बिघडावायला मित्र पाहिजे, सुधारावायला मित्र पाहिजे, आणि सहवास पाहिजे मित्रांचा. किती म्हणजे किती सहवास आत्तापर्यंत मिळालाय? तुझा पहिला मित्र कोण होता? आणि आत्ता अगदी, कारण आपले
टप्प्याटप्प्याने बदलत जातात मित्र. म्हणजे पहिला असतो तोच कायम राहतो असं नाहीये. म्हणजे शाळेतले मित्र तुझे आता पण तेवढेच जवळचे असतील असं नसतं बरेचदा. बरोबर आहे की आता शाळेतले खूप कमी मित्र आहेत जे मला आठवतात, कारण जे त्याच्या कामात जी ती व्यस्त झाली आणि शाळेतल्या मित्रांचं बोलणं सुद्धा नाही आजकाल. म्हणजे फोन सुद्धा खूप रिअरली एखाद्या दुसऱ्याचा झाला तर झाला, नाही तर होत पण नाही. आता नाही होत. हा, आणि ती पण 2, 4, 6 महिन्यात. असं होतं का तुझं की आपण जसे ग्रो होत जातो तसे आपले मित्र पण आपल्या बरोबर तितक्याच लेवलला ग्रो होतात किंवा नाही होत माहित नाही, पण जितकं बॉन्डिंग तेव्हा होत होतं तितकं ते जवळीक आता वाटत नाहीये. ही फेज येते का मित्रांच्या बाबतीत? म्हणजे तुला असं वाटतं का की हा मित्र माझा खूप आधी इतका जिगरी होता पण आता तो नाही तेवढं वाईब देत, तर मग ते असं का होत असेल असं वाटतं तुला? आता काय ह्याचं कारण बदल, हा, परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो, ती एक कारण असू शकतं. आता बाळू दगडे नावाचा एक माझा मित्र होता की ज्यानं आम्ही 10वी पर्यंत एकत्र होतो. त्यानंतर मी नापास झालो 10वी, एटीकेटीनं बसलो. त्यानंतरची 2 वर्ष आम्ही सोबत काढली, 11-12वी, आणि FYला निम्म्यापर्यंत आम्ही सोबत होतो. तर माहित नाही, पण सैराट करेपर्यंत आम्ही लय सोबत होतो. सैराट केल्यानंतर मी पुण्याला आलो आणि तो गावाकडेच होता. मग गावाकडे होता आणि परत त्यानं अचानक लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर मग त्याचं अवघड झालं, जरा तिकडं राहणं मुश्किल झालं, कारण त्याला काय अशी लय शेती नव्हती, आणि शेती असली तरी तिला पाणी कमी. म्हणजे माझ्या गावापासून एक परितेवढे दुसरं गाव आहे, त्या गावात तो राहायला, तर त्याच्या पलीकडे त्याचं रान, तिकडे काही जास्त ही नाही, पाणी नाही. तर मग त्याला गाव सोडावं लागलं आणि तो मुंबईला गेला. मग मुंबईला गेल्यानंतर तिकडे काहीतरी ओला उबेरचा ड्रायव्हर झाला. हे मला माहितच नाही, कधीतरी बोलणं व्हायचं. मग तो म्हणायचं मी ड्रायव्हिंग करतोय, असं करतोय, किन्नर आहे. मग त्यानंतर ड्रायव्हर झाला. आणि मागच्या 1 वर्षापूर्वी बोलणं झालं तर तो म्हणला मी आता ओला चालवतो इकडं मुंबई. तर मग हे असं आहे की परिस्थितीनुसार मग सोडावं लागतंय सगळं आणि बदलत जाते. आता माझंही असंच झालं की मी माझ्या गोष्टीत रमत गेलो, तो त्याच्या परपंचात, लेकरा बाळात. त्याला लेकरं झाली, 1 मुलगा होईपर्यंत, 1 लेकरं होईपर्यंत मला माहित होतं. त्यानंतर किती झाले अजून मला माहित पण नाही. पण असं काहीतरी मला मध्ये ऐकायला मिळालं की त्याला 2-3 झालेत बाबा. हा, तर मग ती परिस्थितीनुसार माणसं बदलतात किंवा परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी बदलल्यामुळे माणूसही बदलत जातो. मेन लग्न हा फॅक्टर असतो माणूस बदलायला, असं तुला? हा, कारण लग्न केलं की सगळंच नियोजन बदलते. हा, आता एक माझा मित्र, आता आम्ही सोबत राहतो, तर लग्नाच्या अगोदर आम्ही सोबत राहायचो, मस्त एकदम स्वातंत्र्यात आम्ही राहायचो. आणि त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर वर्षभर तो गावाकडे गेला. मग आम्ही एकत्र राहायचं सोडून दिलं. परत तो आला, मग ते बायको घेऊन आला. मग परत आम्ही 2 वर्ष झालं सोबत राहतोय. पण लग्नानंतर त्याच्या बऱ्याच गोष्टी बदलल्यात. आर्थिक गणित बदललेत. त्याला आता खूप पळावं लागते. आणि झालं काय की आता हे लग्नाबद्दल बोलायचं म्हणलं तर लयच अवघड मला वाटतं. एकतर गावाकडे लग्नाला लयच वलय दिले, लयच मोठं करून ठेवले काहीतरी. तर त्याचं झालं काय की लग्न झाल्यानंतर लग्नासाठी बरेच पैसे गोळा करावे लागले. मग पैसे गोळा करायला लागल्यानंतर घर बांधावं लागलं का, तर आता लग्न करायचे, घर बांधलं तर लग्न जमल. मग त्याला घर बांधावं लागलं. मग घर बांधलं. घर बांधायसाठी 7-8 लाख रुपये ही काढले, लोन काढलं शेतीवर. मग ती लोन भरायचे. परत लग्न करायचं म्हणलं की मान तो खाली, लोकांना काहीतरी साडी दी, कुणाला तरी आहेर कर, टावेल, टोपी, XYZ ते सगळं आलं. ती झालं की परत मुलीला सोनं करायचं. बरं वाटत नाही लोकांना, तर ते सोनं आलं 2-4 तोळं काय असेल ती. मग त्यात काय झालं की त्या मित्रावर 10-12 लाखाचं लोन झालं. आणि 10-12चं लोन झाल्यानंतर अचानक ती लोड आला ना. आणि शेतीतलं उत्पादन काय एवढं नाही की लगेच आपल्याला एका वर्षाला 10 लाख निघतात, 20 लाख निघतायत. त्याच्यावर किती हप्ता निघतोय शेतीच्या सगळ्या ह्याच्यावर, पिकावर. तर त्याचा वर्षाला काय बाबा 1-1.5 लाख रुपये फिटतात, कारण दुसराही खर्च आहे, जगायचे, खायचे, प्यायचे. मग ज्यावेळेस तो पुण्याला आला त्यावेळेस आमची चर्चा झाली. मग त्याने चर्चेतनं असं सगळं सांगितलं. तर आता त्याला ते सगळं फेडायचे, त्याच्यामुळे इतकं पळायचे. तो शास्त्रीय संगीतकार आहे, खूप चांगला संगीतकार आहे, गायन करतो खूप चांगलं, लोकांना तो गायन शिकवतो. तर मग त्याच्या गायनाकडे सुद्धा एवढं लक्ष लागलं, कारण त्याला तिथं प्रेशर आलं. मग आमची चर्चा व्हायची. मग त्यातनं ठीक आहे बाबा आता मार्ग काढूया. तुला हे नाही पटत सगळं मानपान आणि? बिलकुल नाही, मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. मला म्हणजे आता मी कदाचित लय मोहर गेलो असेल, पण मला आता फक्त पटते लिव्ह अँड रिलेशन. तुम्ही एखाद्या माणसाला आवडताय, एकतर ती लग्न अगोदर बघायचं, त्या मुलीला आवडतोय का नाही माहित नाही, आणि लग्न करायचं,
म्हणजे सगळ्यांनी लोकांनी एकत्र यायचं आणि एका दिवसासाठी काय एवढा अवडंबर मोठा की तामजाम एवढा मोठा करायचा, 5-10 लाख खर्च करायचा आणि खर्च करून मग वाजत गाजत वरात काढायची, नाचायचं बँड बाजा लावून. हां, चांगली गोष्ट आहे, नाचू आपण, पण एखादी छोटीशी पार्टी करावी असं मला वाटतं. आणि लग्न करायचंच आहे. आता माझा विचार वेगळा आहे की मला लिव्ह इन रिलेशन हा ग्रेट वाटतं, पण लग्न करायचं तर रजिस्टर करावं असं मला वाटतं. हा लई खर्च नको, 2-4 हजारात आपलं ते लग्न झालं, हारतोरा घातला. पण आई बाबांना कसं समजावणार? हा, तीच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मोठा प्रश्न आहे, प्रॉब्लेम पण आहे. पण समजू शकतो, म्हणजे मी तर समजवलंय माझ्या, समजून घेतील असं वाटतं. हा, मग मला असं वाटतं की ही आपण ज्या त्रासात जातोय लग्न करून, त्याच्यापेक्षा मग घरच्यांना समजवलेलं बरं. ऐकणार नाही ती, कारण ती रूढी परंपरेनुसार आलेला आहे. त्यांना असं वाटतं की लग्न मोठ्या थाटामाटात झालं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की बाबा माझ्या पोराचं असं लग्न झालं. पण असं काही नसतं, ती एक दिवसात थाटमाट असतोय. त्यानंतर तुम्हालाच सोसायचे, तुम्हाला सहन करायचे आणि 5-10 लाख जे झालंय तुमच्यावर कर्ज किंवा जे काही तुम्ही खर्च केला ते तुम्हाला फेडायचं आहे. जे काही ज्या लोकांना तुम्ही दाखवताय, पाहुण्या रावळ्यांना, मुलीकडल्या लोकांना, मुलाकडल्या लोकांना, मामाला, काकाला, ती लोक कोण सुद्धा नाही, कुणीच नाही, तुम्हाला ती फेडायचे. आणि हे माझ्या खास करून मुलाला, म्हणजे आता तुझे म्हणाले की तुझ्या मित्राला आता एवढं लोन त्याच्या अंगावर आलंय, सो त्याला शेती करणं पॉसिबल नाही कारण त्याच्यात फार पैसा नाही, गाणं करणं पॉसिबल नाही कारण त्यात पैसा, मग नोकरीला लागून चिकटायचं आणि मग तेच करायचं. खूप भरमसाठ अपेक्षा असतात का पोरांकडनं, तुला काय वाटतं? हा, आता ही मुलींपेक्षा त्या मुलींच्या घरच्यांच्याच अपेक्षा जास्त असतात बरं का. त्यांना तसं वाटतं की मुलगा लय श्रीमंतच पाहिजे आणि मुलाला हे वाटतं की मुलीकडून मग ते आता जरी आपण म्हणलो ना की हुंडा बिंडा संपले, नाही संपलेलं. हा, गावाकडे अजून सुद्धा ती मानतो पाळलीच जाते की बरं वाटणार नाही मुली कल्याणला, बरं वाटणार नाही मुलाकडल्याला बरं वाटणार नाही, मग भांडी गुंडी द्यायची, 2 लाख रुपये त्याला खर्च करायचं, मग टीव्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे, वॉशिंग मशीन पाहिजे. आता गावाकडे त्या किती गोष्टी वापरतात आणि ती भांडी बिंडी तर ऑलरेडी आईबापांची असतात, तर ती भांडी पोत्यात घालून कुठेतरी त्या माळवदाव टाकलेलीच असतात. म्हणजे नवीन लग्न झालेल्या लोकांची मी खूप कमी भांडी वापरलेली बघितलेली. हा, म्हणजे आता मी माझ्या मित्राची लग्न झाली, मी बघतो तर ती भांडी पोती लावून कुठेतरी माळ्यावर आणि आईबापांची जुनी भांडी आहेत तीच भांडी वापरत असतोय आपण. मग ही मुलीला खर्च करायला लावायचा आणि मुलींच्यानी मग मुलांकडल्याला बरं वाटाय पाय, मग ती खर्च करायचा. परत मग तामजामात लगीन करायचं, मग कपडे चोपडे सगळं, मग कोणतरी रुसते, कोणतरी फुकते, चुलतीला काय वाटेल, काकीला काय वाटेल, आत्या रुसली र, मामा रुसला र, मग त्यासाठी मग त्यांना कापड चोपडे ह्यात सगळं दिवाळं निघतं, पुरी कडल्याकडलं आणि पोरा कडल्याकडलं पण. त्याच्यापेक्षा रजिस्टर केलं, एकतर कळून द्यायचं नाही आणि जी जवळची लोक आहेत ती बोलवायची, मस्तपैकी त्यांना मला वाटतं पार्टी द्यायची. दालचा राईस करा, बिर्याणीचं एखादं बघुलं करा किंवा काही जे काय आपलं तुम्हाला वाटतंय तर एखादी पार्टी मस्तपैकी देऊ शकता तुम्ही. पण मला खूप आवडलंय कारण तुझं अपब्रिंगिंग, आपण जे म्हणतो की तुझं सगळं वाढ, तुझं सगळं लहानपण ह्याच्यामध्ये गेलंय, गावामध्ये गेलंय, पण तरी सुद्धा तुझे ही विचार आहेत की बाबा रजिस्टर करू शकतो. कारण शहराकडे आता बऱ्यापैकी आलंय हे की लिव्ह इन मध्ये यायलाच पाहिजे, पण गावाकडे अजून तेवढं आलंय का? आणि गावाकडे लय अवघड. आता ही मुद्दा निघाला म्हणून तुला सांगतो, गावाकडे जनजागृतीच नाही आणि त्या लोकांना पटत पण नाही. आता जस्ट माझ्या भाचीचं लग्न जमलं. ओके. हा, तिचं लग्न जमलं. मग मला ज्यावेळेस दाजीने फोन केला की यार असं लग्न जमवतोय आणि चाललंय, तू ये लग्न जमवायला. मी म्हणलं लग्न जमवायच्या अगोदर मी येतो, तुम्ही त्या पुरीचा विचार घेतलाय का? तिला तुम्ही विचारलंय का तुला लग्न करायचंय का नाही? बरं, ती शिकती आता, जस्ट 11वी पास झाली पोरगी आणि 11वीचा तिचा निकाल बघितला तर 78% मार्क आहेत तिला. 78% म्हणजे ती बऱ्यापैकी चांगली हुशार पोरगी आहे. ती भविष्यात जाऊन काही करू शकते, एखादी नोकरी करू शकते. आणि राहिलीच किती 2-4 वर्ष शिकलं की मुलींना पोलीस भरती सोपी आहे, पोलीस भरती करू शकते, एखादा जॉब करू शकते. पण गावाकडे त्या गोष्टीला व्हॅल्यूज नाही. गावाकडची मतं आणि गावाकडची विचारधाराच वेगळी आहे. तर मग मी गावाकडे गेलो, म्हणलं मला त्या पुरीला विचारू द्या. आता तिला ह्यांनी लय हॅम्बरिंग केलं होतं, लग्न करायचे आणि मला असं वाटत होतं की त्या पुरीने शिकावं आणि ती शिकली. मला पहिल्यापासूनच वाटते, म्हणजे जसा मी गावाकडून इकडं आलो, जसा माझा अभ्यास वाढला, म्हणजे बघण्यात दृष्टिकोन बदलला मुलींकडं, स्त्रियांकडं, तसं मला वाटतं की मुलगी स्वातंत्र्यात पाहिजे. आणि स्वातंत्र्य कधी येतं की ती तिच्या स्वतःच्या पायावर उभा असल्यावर. ज्या दिवशी ती कमवायला लागते की मग तिला कोण अडवणार नाही आणि तिला म्हणणार कोण नाही
की तू असंच कर, तू चूल मूल आणि एवढ्या पुरतेच मर्यादित. ती भांडू शकते, नवऱ्याला भांडू शकते ती, की मी पण कमवती, जेवढा तुझा वाटा आहे ह्या परपंचात आणि जेवढा तुझा वाटा आहे या कुटुंब व्यवस्थेला चालवायचा तेवढा माझाही वाटा आहे. आणि मला असं वाटतं की मुलीनं भांडायला पाहिजे. आणि ही मुलगी कधी भांडू शकते तर तिला तेवढं स्वातंत्र्य असल्यावर आणि ती स्वतःच्या पायावर उभा असल्यावर. मग मला तसं वाटायचं की माझ्या बाचीनं तसं करायला पाहिजे. मग ह्या विचाराला घेऊन मी गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यावर मग मला असं वाटलं की तिला विचारावं मी. ह्यांनी ऑलरेडी हॅमरिंग करून ठेवलेलं की तुझं लग्न करायचं असं तसं. आणि मला असं वाटलं की ती मुलगी म्हणेल की आता मला शिकायचंय. आई, तिचा बाप, तिचा भाऊ आणि पोरगी. म्हणलं तुम्ही आता थांबा, मला तिला विचारू द्या. मग तिला मी विचारलं की बाबा तुला काय नेमकं तुला लग्न करायचंय का? तर लग्नाला तिनं उत्तर नाही दिलं की मला लग्न करायचंय किंवा नाही करायचं, काहीच म्हणली नाही. पण शाळा शिकायची का? तर आता ह्यांचं घरच्यांचं अगोदर काय ठरलं होतं का तिला काय त्यांनी सांगितलं होतं मला माहित नाही. ती नाही म्हणली मला शाळा शिकायची. शाळा शिकायची नाही म्हणले की मी संपलोच तिथं. ती जर शाळा शिकायची म्हणली असती तर मी तिच्या बापाला म्हणलो असतो, माझ्या दाजीला म्हणलो असतो की तुम्ही बोलू नका, तिला शाळा शिकायची. हिथं नसली शिकवायची तर मी पुण्याला घेऊन जातो, अजून 2-4 वर्ष तरी शिकू द्या. तिथनं मोहर शिकल्यानंतर तिला बघू तिचे निर्णय, तिला लग्न करायचंय, तिला नोकरी करायची का नाही, तिच्या त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आपण सोडून देऊ, तिला काय करायचंय ती. तर ती तशी म्हणली. मी ग बसून आलो ना माघारी. माझ्याकडे उत्तरच नाही राहिलं की काय. मग ती झाल्यानंतर काय झालं, मग दाजीचा मला परत फोन आला की आता सुपारी फुटली आणि तारीख धरतोय. मग धरा की म्हणलं आता काय तुम्ही निर्णय सगळे घेतलेलेच आहेत, तर आता माझं काय, म्हणजे मला काय म्हणून विचारता नाही, मामा म्हणून विचारलं पाहिजे. म्हणलं माझे विचार वेगळे आहेत आणि माझ्या विचारावर काय तुम्ही चालणार नाही. मग दाजीच मला सांगते ते गावाकडलं वेगळं असते, गावाकडं अवघड असते. बाबा काय अवघड असते म्हणलं दाजी. म्हणजे मी ही करत गेलो, उलगडत गेलो सगळं की का असं का. तर शाळा का शिकायची नाही तर सोबत कोण नाही शाळेला जायला, कॉलेजला जायला. तिच्या घरापासून काहीतरी 15-20 किलोमीटरवर 10 किलोमीटरवर कॉलेज आहे तिचं, तर तिथं सोबत नाही. मला सोबतीची काय गरज नाही, एकटी जाऊ शकते. नाही तू बघत नाही का गावाकडे पुरी पळून जातात असं तसं. आणि मग दाजीनं मलाच एका माझ्या मावस भावाचाच किस्सा सांगितला. माझ्या मावस भावाची मागच्या 2-3 वर्षापूर्वी पोरगी पळून गेली होती. तर ती नाही का बघितलं कॉलेजला जात होती पळून गेली. मग म्हणलं जगात एक मुलगी पळून गेली किंवा 1000 मुली पळून गेल्या म्हणून ती पळून जाईल का? आणि पळून जाईल म्हणून तिचं लग्न करायचं, तिला शिक्षण नाही द्यायचं, ही किती म्हणजे असं किती चुकीचा विचार आहे. आणि शिवी तोंड देते माझ्या की किती असं म्हणजे काय विचार करतोय आपण. आणि म्हणलं हे अवघड आहे बाबा, हे चुकीचं आहे. सैराटमध्ये जसं दाखवलंय की लव्ह मॅरेजेस एवढे खरंच डेंजर असतात का, म्हणजे गावातले, की त्याचं नंतरचे सगळे रेपरकेशन्स एवढे मोठे असू शकतात? म्हणजे अरे लय अवघड आहे. असं कधी म्हणजे तुझ्या बाबतीत इतकं डेंजर घडलंय का तुझ्या बाबतीत, म्हणजे तुझ्या आजूबाजूला? की ठीक आहे माझ्या आजूबाजूला नाही, हे नाही म्हणत आहे, ह्याच्या पुढचं की म्हणजे जी सैराटची स्टोरी आहे जी पुढपर्यंत जाते की ते त्यांना मारून टाकलं, तर हे इतकं भीषण दाखवण्याचं कारण काय? म्हणजे हे इतकं भीषण खरंच गावाकडे जात व्यवस्था, ह्याला मेन कारण आहे जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था. आता वर्ण व्यवस्था आपल्याकडे कमी आहे पण जात व्यवस्था जास्त आहे. आणि श्रीमंतीचं एक कारण आहे त्याला, गरीब आणि श्रीमंत. म्हणजे जात व्यवस्था तर सगळ्यात मोठं डेंजर कारण आहे की काही जरी झालं तरी मला त्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न नाही करायचं आणि किंवा त्या जातीतल्या मुलीबरोबर लग्न नाही करायचं. म्हणजे प्रत्येक आईबापाला तीच वाटते. लय कशाला, माझं उदाहरण देतो. माझी जी गर्लफ्रेंड आहे ती वेगळ्या कास्टची आहे, मी वेगळ्या कास्टचा आहे. आता मी कास्टिझम पण पाळत नाही, मला ते मी लय मोहर गेलोय खरं तर, त्याच्यावर आपण नंतर येऊच. हां, तर झालं काय की माझी गर्लफ्रेंड आहे ती दुसऱ्या कास्टची आहे. मग 5-6 वर्ष झालं मी काय घरी बोललोच नाही. माझं जे काय पुण्यात चाललंय ते मस्त आम्ही दोघं राहायचो आणि घरच्यांना काय सांगितलंच नाही, कारण त्यांची विचारधारा तिथपर्यंत नव्हतीच आणि त्यांना पटणारही नव्हतं. पण माझ्या गर्लफ्रेंडनी माझ्या मागं एक सारखं वटकान लावलं की तू तुझ्या घरच्यांना सांग की आपण दोघं रिलेशनशिपमध्ये आहे ना आपण दोघं सोबत राहणार आहे. अगं म्हणलं त्यांना पटणार नाही, कशाला सांगायचं, आपण मस्तपैकी राहू, बघू म्हणलं मोहरं जाऊन काय आपण लेकरं बाळ झाल्यावर घेऊन जाऊ डायरेक्ट. मी सांगतो पण ते कदाचित चुकीचं असेल माझं. पण मी तिला म्हणत की घरच्यांबरोबर नको बोलू, म्हणजे घरच्यांना बोलायलाच नको. मग तिच्या आग्रहास तो ठरलं, आमचं बोलायचं ठरलं की आता आपण बोलूयास. मग म्हणलं मी नाही बोलत, तूच बोल. माझी आई आली, माझी आई पुण्यात होती.
आई पुण्यात आली, माझं ऑपरेशन झालं होतं. अच्छा. हां, त्याच्यासाठी माझी थोडी काळजी घ्यायला महिनाभर आई आली ती माझ्यापाशी. मग त्या काळात ठरलं की आता आपलं सांगायचं की आपल्या दोघांचं चाललंय बाबा सोबत राहायचं ना, आपण दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत ते सांगायचं. आईला थोडंफार कळलंच असेल की ही पोरगी काय येते, आईच्या ओळखीचीच होती, कारण तिची जी काय माझी गर्लफ्रेंड आहे तिची आहे माझ्या गावची, म्हणजे आम्ही तसं लहानपणापासून एकमेकाला ओळखतोय तशी ती मुलगी. मग ठरलं की आता आईला सांगायचं. मग मी म्हणलं आता हे ह्यांना विचारच पटणार नाहीत, म्हणलं नको सांगू, जाऊ दे, विषय सोडून दे, नाही सांगायचंच. मग म्हणलं तूच सांग. मग ह्या दोघींचं चांगलं जमायचं अगोदर, जोपर्यंत माहीत नव्हतं यांचं आमचं काय चाललंय. मग बाहेर बसल्या होत्या असं फ्लॅटच्या बाहेर, मी बघतो यांची चर्चा चालली. मग म्हातारी काहीतरी नाही होय तिला म्हणत होती माझी आई. मग यांची चर्चा झाल्यावर आत आली. मग गर्लफ्रेंडला विचारलं की झालं का बोलणं? हो म्हणलं झालं, पण त्यांचं नको आहे म्हणणं. मग मी तुला म्हणलं तीच सांगतो की त्यांना ती पटणारच नाही गोष्ट, आपण मस्तपैकी राहू, नको त्यांना सांगायला. मग ती झाली, ती गेल्यानंतर मग म्हातारीनं माझ्यावर सुरू केला राग काढायला. तुला ह्यासाठी पाठवलंय काय, तू असलं उद्योग करतोय, ही झालं ती झालं, आणि ह्याच्यासाठीच तुला बघ आम्ही पुण्याला पाठवलं. पुण्याला पाठवलं ना, आम्हाला काय माहित तू गेल्यावर एवढ्या वरच्या वाऱ्याला लागशील पुण्याला गेल्यावर. मग मी म्हणलं झालंय काय नेमकं? म्हणली त्या पोरी बरोबर तू राहायचं नाही. का? पण तू लिव्ह इन मध्ये राहत होतास का तेव्हा? लिव्ह इन म्हणजे भेटायचो आम्ही सारखं, सोबत नव्हतो राहायला, पण आठवड्यातनं एक दोन दिवस भेटणं, 1-2 दिवस. आणि त्या काळात ऑपरेशनच्या काळात ती सारखी असायची माझ्यासोबत, माझी काळजी घ्यायला, आणि सहवासात असायचो आम्ही सारखं. तर त्यामुळं तिला कळालं होतं की ही पोरगी त्याची लय काळजी घेते. आणि मग तिथं आईनं सुरू केलं की तू लय वरच्या वाराला लागला, असं झालं तसं झालं. म्हणलं मी राहणार आहे त्या पोरीसोबत, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणलं विचारणारच होतो, पण तुमचे असले विचार असल्यामुळं माझी तर ताकद नाही झाली तुम्हाला विचारायची, कारण तुम्ही नकार देणार होता ह्याला, मला माहितीच होतं. मग लय मोठं भांडण झालं आमचं, आईचं आणि माझं, की काय प्रॉब्लेम काय? नाही, त्या मुलीसोबत नाही राहायचं, दुसरी कुठली पण त्या मुलीसोबत नाही राहायचं, का तर तिला गाव ओळखते, आणि गावाला माहीत आहे की ती कुठल्या जातीची आहे, गावाला माहीत आहे की ती कुणाची मुलगी आहे. तर मग दुसऱ्या जातीची तो आण, काय हरकत नाही, आमचा जातीला विरोध नाही बाबा, ठीक आहे, एका लेवलला जातीला विरोध नाही म्हणून आम्ही मान्य करू, पण ती नको, का तर ती गावाला माहीत आहे. आणि अशी आणखी जी गावाला माहीत नाही ती. मला प्रेशर आलं ह्या विचारधारेचं. म्हणलं मला आता कसं हँडल करू, म्हणलं कळत नाही. तिच्या घरून विरोध नव्हता? कुणाच्या घरून? मुलीच्या घरून एवढा विरोध नव्हता. अच्छा. हां, कारण ती जरा सुधारलेली फॅमिली आहे, किंवा ती पुण्यात राहते ती. पण मग तू असा म्हणजे इथे पुण्यात आल्यानंतर चेंज झालायस की तू आधीपासून? नाही, पुण्यात आल्यानंतर ही सगळा प्रवास माझा सैराट नंतरचा आहे. मी अगोदर जी काय होतो ते सगळं तसंच विचार होतं, पुरुषी विचार, पुरुषीची संस्कृती आहे त्या म्हणजे त्या विचाराला फॉलो करणं असेल, आणि तीच की बाबा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण तसाच. पण जसा मी पुण्यात आल्यानंतर सगळ्यात अगोदर झालं काय की मी बदलत गेलो म्हणजे की सैराट हा फक्त मर्यादित मला प्रसिद्धीपुरता राहिला नाही, किंवा मी सेलिब्रिटी झालो, किंवा मी सिनेमात काम केले, एवढ्या पुरता मर्यादित सैराट नाही राहिला. सैराटने मला माणसं दिली, मला पुस्तकं दिली, सैराटने मला लेखक दिले, आणि ह्यांचा सहवास वाढला, भारी वाटायला लागलं. मग मला ह्यांच्या मैफिलीत बसलो, ह्यांच्या चर्चेत बसलो की मग चर्चा व्हायची की असं पुस्तक, हे असा लेखक आहे. म्हणलं मला काहीच माहीत नाही, म्हणलं हे माहीत करून घेतलं पहिलं हळूहळू. मग मी थोडं पुस्तकांकडे वळलो, वाचायला लागलो. मग चांगली पुस्तकं वाचण्यात आली, चांगले लेखक, त्यातले डॉक्टर आहा साळुंखे आहेत बघ, मला खूप ग्रेट लेखक वाटतो, आणि तो संत माणूस आहे. ग्रेट म्हणजे मी त्या माणसाला 2-3 वेळा भेटलो, जसं तो लिहितोय तसा तो माणूस आहे. कुठली पुस्तकं वाचली सत्ता? ठीक आहे, डॉक्टर आहा साळुंखे, रवा दिघे, ज्यांच्या कादंबऱ्या खूप चांगल्या आहेत. सदानंद देशमुख नावाचा एक लेखक आहे, त्यांच्या कथा खूप चांगल्या आहेत. परत उत्तम कांबळे, त्यांची पण कथा कादंबऱ्या चांगल्या आहेत. अजून तुला सांगतो, सिमोंद बुवार नावाची एक लेखिका आहे, तिचं पुस्तक आहे द सेकंड सेक्स. हा, ती स्त्रियांचं बायबल समजलं जातं थोडक्यात, म्हणजे स्त्रियांसाठी खूप चांगलं तिने लिहिले. ते तू वाचलं? हा, ती पुस्तक वाचलं तिनं. तर म्हणजे माझी सुरुवातच झाली होती त्या पुस्तकाने, तर अजून मला मदत केली. आणि ती पुस्तक वाचल्यानंतर वेगळंच काहीतरी मी तयार झालो. आणि ती पुस्तक मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने ती वाचावं. आणि ती पुस्तक वाचल्यानंतर एक तर ती पचतच नाही पुस्तक, स्त्रियांना पण पचत नाही. स्त्रियांना पण वाटतं की स्त्री अशी असू शकते का,
आणि पुरुषांना तर ती पुरुषी विचार असल्यामुळं असं वाटेल की ही पुस्तक थोतांड आहे. म्हणजे काय म्हणतोस? पुरुषी विचार म्हणजे की पुरुष सगळ्यात ग्रेट आणि स्त्रीला दुय्यम दर्जा. म्हणजे स्त्रीला दुय्यम दर्जा की स्त्रीने एवढंच केलं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे. आणि गावाकडे ते अजून गोष्ट आहे, शहरात सुद्धा अजून मला वाटतं आहे, ती सगळी संपलेली नाही. स्त्रीने फक्त मर्यादित राहायचं, चूल मूल आणि त्या नवऱ्याची सेवा असेल किंवा त्याला स्वयंपाक करून घालणं असेल. आणि जरी जॉब केला तरी या गोष्टी तिला आहेतच. म्हणजे जॉब पण करायचा तिनं, आणि जॉब जरी केलं तरी स्वयंपाक तिनं करायचा. का नवरा शिकल्यावर काय टोचतंय काय? नवऱ्याने काय भात भाजी केली किंवा तुला येतं का? मला सगळं येते म्हणून मी बोलतोय. हा, आणि ही मी सगळं इकडे येऊनच शिकलोय. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी भाकर सुद्धा शिकलो आणि मला ज्वारीची भाकर सुद्धा येते. गर्लफ्रेंडची माझी भाकर ओळखू येणार नाही एवढी चांगली मला भाकर येते आणि खाऊ शकतो आपण. म्हणजे माझ्या आईसारखी मला जमणार नाही कारण त्याला प्रॅक्टिस तेवढी आहे आणि एवढी चांगली भाकर नाही जमणार, पण जमती. भाजी भाकर येते किंवा डाळ खिचडी येते. इमर्जन्सीला मला सगळं येते आणि कोण नसलं की मी स्वयंपाक माझा माझा करून खातो. तर ते असं आहे. पुरुषी विचारांवर की जसं आपण म्हणालो की स्त्रियांनी त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आणि पुरुषांनी मस्तपैकी राजासारखं लय कंटाळा आलाय म्हणून बसायचं आणि मस्तपैकी ऑर्डर सोडायच्या, मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि मला असं करायचं तसं करायचं. स्त्रीने जर ऑर्डर सोडली तर चल मला 2 भाकरी करून दे, मी लय थकून आली, हे चल मला जेवण बनवून दे, मला चहा कॉफी. आहेत तसे पण पुरुष, फक्त लय नगण्य आणि लय असे मोजके आहेत. अगदी थोडे पुरुष असतील तसे की बाबा स्त्रियांचं मानतात. गावाकडे तर नाही, गावाकडे तर शक्यच नाही ती गोष्ट. ती गावाकडे तर रूढच आहे की ही गोष्टी फक्त स्त्रियांनीच करायच्या. म्हणजे लय कशाला. माझ्या आईच कधीतरी आईचं बापाचं भांडण झालं की माझा बाप स्वतः भाजी करायचा, भाकर करायचा आणि खायचा. तर माझ्या आई बापालाच म्हणायची ही बाईच्या वाहनाचा आहे कडू, भाकरी करून खातोय. म्हणजे आईला पण वाटतं की ही सगळी गोष्ट बायकांची काम आहेत. म्हणजे आईचेच माझे विचार असे आणि बापाचा पण तसाच विचार. बाप फक्त भांडण करण्यापुरतंच तेवढं ती करून खाणार, परत त्याला तसं वाटायचं की ही सगळी स्त्रियांचीच काम आहेत. आणि असंही तू चेंज केलंयस ते. हा, मी बऱ्यापैकी घरची परिस्थिती चेंज करू शकला घरी. हा, सगळ्यात अगोदर मला वाटतं की जर कुठलं चेंज करायचं असेल तर आपलं घरचं चेंज करावं. आणि मी सगळ्यात अगोदर भांडलो घरच्यांशी, त्यानंतर मी दुसऱ्यांना कोणाला भांडणार. मग मला म्हणणार तुझ्या घरचंच असं वाकडं तिकडे आणि तो आम्हाला काय भांडतो. म्हणून मी भांडायला सुरुवात केली घरच्यांना. म्हणजे माझ्या आईची माझं खूप भांडण झालं ज्यावेळेस मी इकडे सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या आणि मी मग जायचो. मग मला एखादी गोष्ट खटकलेली दिसायची, चुकलेली दिसायचं, मग मी आईला बोलायचो. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, गोष्ट सांगतो ती काय आहे. माझ्या भावाचं लग्न झालं आणि माझा भाऊ खूप ड्रिंक करतो, खूप दारू पितो. म्हणजे पटिटीतला दारोड्या, गावात मस्तपैकी पिऊन पडणार बिडणार असा तो दारोड्या. आणि लग्नाच्या अगोदरचाच बरं का, लग्नाच्या अगोदरच तो बऱ्यापैकी वायपाट गेलेला होता. त्यावेळेस तर माझे काही विचार पण नव्हते लग्नाच्या अगोदर, म्हणजे सैराटच्या अगोदरचा प्रवास तो. पण मी त्यावेळेस आईला म्हणायचो की आई हात खूप दारू पितोय, तू एखाद्या पोरीचं वाटोळ करू नको. आणि त्याच्या अगोदरच पहिलं ज्यावेळेस त्याचं लग्न झालं त्याची बायको मेली होती. त्याची बायको वारली आणि त्यानंतर मग ती व्यसनाधीन खूप गेला, दारू प्यायला लागला. आणि दारू प्यायला लागल्यानंतर मग त्याला कोण मुलगी देणार. मग मी आईला म्हणायचो की ह्याचं तू लग्न करू नको. मग आईला हुडकायची मुली, पाहुण्यारावळ्याला सांग ह्याला मुलगी बघा, त्याला मुलगी बघा. त्याला आईला म्हणायचो ह्याला अगोदर सुधरव, तुझा मुलगा सुधरव आणि मग एखादी मुलगी आपल्या घरात येऊ दे, त्या पुरीचं वाटोळ करू नको बिनकामी. ही माझं लग्नाच्या अगोदर, त्या भावाच्या लग्नाच्या अगोदर आईला सांगायचं असायचं. त्यावेळेस तर माझ्या विचारांची क्रांती पण झाली नव्हती, पण त्यावेळेस मला तेवढं तरी कळायचं की माझा भाऊ खूप पेतोय आणि खूप असा वायपाट गेलाय, तर असं नाही झालं पाहिजे. पण आईने काहीतरी कुठल्या तरी पाहुण्या रावळ्याला सांगून एका मुलीच्या घरच्यांना पटवलंच की 12.5 एकर रान आहे, असा आहे पोरगा, जरी वाटण्या केल्या तरी एक जणाला 6.5 एकर येते, बागायत जमीन आहे, असं तसं काहीतरी भुलावा देऊन काहीतरी जास्त एक्स्ट्रा सांगून पटवलं. बायको त्या बायकोच्या मरणाने मेली, ह्याचा भावाचा काय त्याच्यात हात नाही, हा संबंध नाही, ती काय काय वाटलून ती मेली, घसरून पाय पडून हिरेत मेली. असं करून त्या दुसऱ्या पुरीच्या घरच्यांना आईने पटवलं. मग आईने पटवल्यानंतर लग्न झालं, भावाचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर एक 2-3 महिने नीट चालला असेल, भाऊ पण नीट राहिला. 2-4 महिने नवीन लग्न झाले. परत लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यांनी तीच पाडा सगळा त्याचा, तीच सगळा धिंगाणा, तीच सगळं. मग हळूहळू तिचं इतकं वाढत गेलं आणि तोच माझा काळ होता सैराट करण्याचा.
त्याच काळात मी सैराट पण केला. त्याचं लग्न झाल्यानंतर एक तू गावी नव्हतास तेव्हा? हा, मग फक्त मी सगळं अनुभवत होतो आणि मी जायचो यायचो. सैराट झालं तरी मी गावालाच राहिला होतो. सैराट झाल्यावर 2 वर्षांनी चांगलं मी परत शिफ्ट झालो इकडे. तोपर्यंत मी तिकडेच राहत होतो. त्याच काळात मग माझं ऑडिशन झालं, त्याच काळात मी फिल्म केली. आणि भावाचं लग्न होऊन 1-2 वर्ष झाले, त्याच काळात सगळं चालेल. मला ती कळत होतं, दिसत होतं की नाही होते. हा नाही ही चुकीच आहे, म्हणजे भाऊ जे करतोय चुकीच आहे. आणि भावाचं एका लेवलला जाऊन इतकं वाढलं की तो तिला हाणायला लागला, त्याच्या बायकोला हाणायला लागला. मग भाऊ ज्यावेळेस यायचा घरी आला भाऊ की आईनं आणि त्याच्या बायकोनी लपून बसायचं कुठेतरी, लपून बसायचं. आणि मग तो यायचा, गोंधळ घालायचा 12-1 वाजेपर्यंत. मग तो झोपला की मस्तपैकी ह्यांनी येऊन झोपायचं. अरे म्हणलं हे काय चाललंय तुमचं, विरोध करा म्हणलं, तुम्ही विरोध करा, म्हणजे स्त्री आहे म्हणून तुम्ही नका समजून घेऊ, तुम्ही विरोध करा. म्हणलं मी आहे तुमच्या बरोबर, विरोध करू आपण सगळ्या. पण आईचं म्हणणं नाही, ठीक आहे गप्प बस, उद्या सुधरल, परवा सुधरल, काही ना काहीतरी बदल होईल. त्याचा बदलच होईना. मग एकदा झालं काय की मी नुकताच पुण्याहून गेलो होतो आणि मी आलोय म्हणल्यानंतर आईनं भावाला सांगून ठेवलं होतं की तो येतोय, त्याला पटत नाही बरं का असलं, तू पेत जाऊ नको, लय राडा करत जाऊ नको. पण त्याचं चालूच. मग एक दिवशी तो आला आणि आदल्या दिवशी त्यानं गोळ केला, राडा केलेला होता माझ्या देखत. पण मी आपलं ठीक आहे समजून घ्यावं, कशाला भांडण करायचं म्हणून. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो आला आणि जेवायला बसला. मग बायकोनं उठायचं, त्याला मस्तपैकी ताट करून द्यायचं आणि ताट करून मग तिनं जे वस्तू तिनं बायकोनं तिथं बसायचं. मग तिनं भाकर मोडली, कांदा चिरून दिला आणि त्याला जेवायला वाढलं. मी झोपलोय साईडलाच, मी तिथं जवळच झोपलोय. आणि आईनं अगोदर त्याला सांगितलं कालवा करू नको, झोपलंय बरं का ते इथं झोपलंय, गपचिप जेवण झोपतो. म्हणजे आईला थोडं भ्या की मी भांडण कर. हा, कारण आईला तोपर्यंत कळायला लागलं होतं ना की ही जरा हा म्हणजे ही जरा राडा करते काय, असं घरात काय व्हायला लागलं की. मग मी झोपलो आणि मला त्याच्या जरा थोडा आवाजावरून मला जाग आली. जाग आल्यानंतर त्यानं काय केलं, काहीतरी बायकोला भाकर नीट मोडली नाही म्हणून का कांदा नीट चिरला नाही म्हणून कांटाळी लावल्यानंतर माझं टाळकंच हल्लं. म्हणलं आता हे सण किती करायचं. मी पण उठलो, माझ्यापेक्षा वयानं मोठा, मी पण त्याला कांटाळी लावली माघारी. म्हणलं शेंडा आहे तू, म्हणलं तुला लाज वाटते का, म्हणलं तू एका स्त्रीला हाणतोय, म्हणलं तुझं मी सहन करतोय, बघतोय किती दिवस तू अजून तिला हाणणार आहे, मारणार आहे, तुझा त्रास किती दिवस सहन करायचं तिनं. त्या दिवशी असलं मोठं भांडण झालं आमचं. आणि इतकं मोठं भांडण झालं, वहिनीला म्हणलं इथं राहायचं नाही, आईला म्हणलं तू पण त्याच्यापाशी राहायचं नाही आणि त्याचं काय सुद्धा सहन करायचं नाही, काय नाही. निवार मग आमची थोडक्यात हाणामारी झाली. आणि मग आईनं ती कसं तरी मिटवलं, माझ्या आईनं की जाऊ दे, ही करू दे, ती करू दे, समजून घेऊ. वहिनीला म्हणलं ही सहनच करायचं नाही, तुम्ही राहायचंच नाही. झालं. त्यांना एक लहान मुलगा होता, त्यावेळेस काय ते 3-4 वर्षाचा असेल. वहिनीला पाठवलं तिच्या ह्याच्याकडं, माहेरी पाठवलं. वहिनी 1-1.5 वर्ष माहेरी राहिली. मग माहेरी राहिली, मी इकडं पुण्यात. मग आमचं म्युच्युअल फोनवर बोलणं, सगळं कॉन्टॅक्ट व्हायचं. मग वहिनी सांगायची की माहेरी व्यवस्थित आहे आता. कारण हाणणं मारणं ही योग्यच वाटत नाही त्याला. भावाला मी म्हणलं तुला पण एक बहीण आहे, मला पण एक बहीण आहे, आपल्या बहिणीला जर हाणलं तर कसं वाटेल तुला, चुकीचं आहे ना. पप्पा काय बोलले नाहीत का यावेळेला? ही सगळी माझी आई आणि बाप गप्पच बसायची. मला त्याचा त्रास व्हायचा की ही लोक गप्प का बसते ती. म्हणजे आई बाप एवढं पिऊन येतंय तरी त्याला विरोध का करत नाही ती. पण झालं काय की तो अवजड व्हायचा ना सगळ्यांवर दादागिरी, हाणीन मारेन, ही करीन ती करीन, असं करेन तसं करेन. मग त्याला ती बळी पडलेली आणि त्याच्यामुळं ती दबत होती की बाबा आज उद्या सुधारेल. पण तो काय सुधारायचं नाव नाही. मग वहिनीला मी लावलं. वहिनी तिथं 1-1.5 वर्ष राहिली. मग तिथनं आता माहेरी तरी किती राहणार ना ती मुलगी. बरोबर. हा, मग ती मला म्हणायला लागली की मला नाही राहायचं इथं, मला काहीतरी करायचंय. मग म्हणले मी ते तुमच्याकडे या म्हणलं. अरे वा. हां, स्वागतच आहे पुण्यात. मग आल्या त्या पुण्यात आल्या, ती बारकं पोरगं घेऊन आल्या. बारकं पोरगं घेऊन आल्यावर आता जिथं मी राहतो ती पोरगं जे ताप द्यायचं तिथं आरडा वारडा. आणि म्हणलं ह्याला घेऊन जॉब करणं तुम्ही शक्य नाही, काय करणार तुम्ही, हे करूनच देणार नाही. परत वहिनी माघारी गेल्या. त्या बारक्या पोराला त्यांच्या आईबापाशी सोडलं. आणि आता ती नवीन आल्या ना पुण्यात, कधी आलत्या का नाही, त्यांच्यासाठी खूप नवीन सगळा प्रवास होता. मी पण म्हणलं मी तुम्हाला सहकार्य नाही करणार, तुम्ही काहीतरी हा तुमचे तुम्ही फेस करा आणि तुमचे तुम्ही काम करा आणि त्याच्यावर तुमचे तुम्ही जगा. आणि 1-15 दिवस माझ्यापाशी राहिल्या जोपर्यंत जॉब मिळत नाही. मग आम्ही जॉबसाठी पळापळी केली. मग एका ठिकाणी आम्हाला जॉब मिळाला. मग जॉब मिळाल्यानंतर मग त्यांना खूप भ्या वाटायचं की माझं कसं होईल, मी कशी जायची, एवढं पुन्हा सगळं घाबरलेलं ती बाई.
रिक्षात बसायचं तरी तिला ते रडू यायचं किंवा तिला ते भरून यायचं की आता माझं कसं व्हायचं, बसनी कसं जायचं, कधी राहिलेलीच नाही ना. पण ती मला कळत होतं की हिला मी लय सहकार्य करत गेलो तर मग ते कुबड्यांसारखं व्हायचं. ही कुबड्यांसारखं होईल आणि ही काही कुबड्या काय लय दिवस नाहीत, कारण मीच कुबड्यावर आहे, मीच सिनेमांच्या कुबड्यांवर आहे, माझंच अजून काय करणं नाही. पण तुला पण सेम झालं असेल म्हणजे गाव सोडल्यावर शहरात आल्यावर असंच घाबरणं आणि सेम झालं. आणि ती प्रवास माझ्यासोबत होताच ना, मला ती माहित होतं की ह्याची सवय लागणार आहे. मी जसा ही होत गेलो, बदलत गेलो त्यातनं, किंवा आता मी सगळ्या गोष्टी करतोय तसं ही जर होणार आहे असं मला वाटत होतं, म्हणून मी जास्त मदत नाही केली आणि त्यांना सांगितलं. मग त्यांनी गेल्या तिथं कामाच्या ठिकाणी गेल्या, 1 महिना 15 दिवस 2 महिने लागलं त्यांना रमायला, नको वाटायचं, त्रास व्हायचा. हळूहळू करत ती बाई सगळं शिकली, स्वतः कामं हुडकायला लागली, एक काम झालं की दुसरं काम, केअरटेकरचं काम शिकली. आणि ती केअरटेकर आहे आज ती 15 ते 20 हजाराच्या दरम्यान ती कमवती, पगार कमवती, प्लस त्या पोराचं संगोपन त्याच्यावर करते आणि सगळीकडे आता जाते. अख्ख्या पुण्यात ती कुठेही जॉब असू द्या, लोहगाव असू दे, विमाननगर असू दे किंवा इकडे दाहेरी, कोथरूड, पुणे, कुठेही जाते तिथं मस्तपैकी त्या ज्यांनी बोलवलं तिथं राहायचं, कारण त्यांची राहायची सोय असते. ज्यांनी केअरटेकर म्हणजे म्हातारी माणसं असतील की ज्यांचं जरा अवघड आहे बाबा चालायचं किंवा पेशंट असतील, त्यांची काळजी घ्यायची, तिथं त्यांनी तिथं राहायचं आणि त्याची काळजी घ्यायची. आता ती एकदम सेट आहे, गावाकडे जाते मस्तपैकी, ती पोराला कपडे चपडे खाया प्यायला घेऊन त्याच्या वाढदिवसाला जाते आणि आता व्यवस्थित आहे. तुझ्या बाबतीत हे तुझ्यासाठी कोणी केलं? कारण जसं म्हणालास तू की पुस्तकं तू वाचायला लागला, त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये खूप परिणाम झाला तुझ्यावरती, त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम झाला. तू माणसांबद्दल पण मेन्शन केलं की तुला माणसं पण तसली भेटली चांगली की जे तू बसायचा त्यांच्याबरोबर, मग ते डिस्कशन मध्ये यायचं की पुस्तकं. तर मग ही माणसं तुला सांगतो, ही माणसं एक तर नागराज सर, साठे सर. आता ही साठे सर म्हणजे माझे शिक्षक, ज्यांनी मला नागराज सरांकडे पाठवलं. बरोबर. हाच मुळात माणूस ह्या विचारांचा आहे, ज्या विचारांना म्हणजे ज्या पावलावर पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करतोय, ज्याच्याकडे मी बघितलं. साठे सर हा खूप ग्रेट विचारांचा माणूस आहे आणि त्या माणसाला मी बघायचो, अनुकरण करायचो त्या माणसाचं, काय की असं अंधश्रद्धा सगळ्या गोष्टी मानत नाही. हे तुझे शाळेतले मास्तर ना? साठे सर. मी FY ला असताना मराठीला शिकवायला होते, प्राध्यापक साठे सर, संजय साठे सर त्यांचं नाव. मग ह्यांनी नागराज सरांना सांगितलं आणि नागराज सरांकडे आल्यानंतर हा पण तसा माणूस, आईला म्हणलं ही ग्रेट विचारांची लोक आहेत. परत ह्यांच्या सहवासातली अख्खी टीमच तशी, हे काहीच फॉलो करत नाहीत. आणि ज्यावेळेस मी ह्यांच्यापाशी आलो, म्हणले किती बाहेर राहतात, एका फ्लॅटमध्ये 3 BHK फ्लॅट, त्यात 6 जण, अगदी कळत सुद्धा नाही नवरा बायको आहेत का, मित्रमैत्रिणी आहेत का काय. आणि हे किती किती बंधनमुक्त सगळं जगणं आहे स्त्रियांचं. त्यांच्या ज्या कोण बायका आहेत, गर्लफ्रेंड आहेत, त्यावेळेस त्यांनी कोणी लग्न पण केलेली नव्हती. अण्णा असतील, मिथुन चौधरी म्हणून त्यांचा एक मित्र होता, अण्णा म्हणजे नागराज सर, मिथुन चौधरी आणि कुतुब इनामदार, ही 3 जण, आणि सोबत त्यांच्यात 3 पार्टनर. तर हे आम्हाला बरेच दिवस कळलंच नाही की बाबा ही ह्याचा पार्टनर आहे, त्याचा पार्टनर आहे. हळूहळू म्हणलं ही मित्रमंडळ आहेत बाहेर, म्हणजे आम्ही नवीनच होतो ना. मग हळूहळू कळत गेलं की हे पार्टनर आहेत आणि ह्यांची विचारधारा, आणि 6ही जणांची विचारधारा खूप ग्रेट. मग ह्यांच्या ह्याच्यात आलो मी, कॉन्टॅक्ट म्हणजे ज्यावेळेस मी आलो सानिध्यात आलो, आणि सैराटचं सगळं जे आहे प्रोसेस की बाबा एक महिन्याचं वर्कशॉप झालं, त्या वर्कशॉपमध्ये ह्यांच्यासोबतच होतं. मग चांगलं वाईट चर्चा व्हायची. ह्या चर्चेत जरी आपल्याला काय माहीत नसलं तरी ऐकण्यात यायचं. मग हळूहळू सुरुवात झाली, मग पुस्तकांवर, कवितांवर. मग अण्णा आम्हाला कुसुमाग्रजांच्या कविता ऐकवायचा, अशा कविता ऐकवायचा कधी कधी. मग त्यावेळेस काहीच कळत नव्हतं, कविता म्हणजे असं वाटत की काय कविता, अण्णालाच ऐकवायचा. आणि त्याने एका ह्याची कविता ऐकवली होती, कुठल्या तरी पुतळ्याची कविता. तो रडका पुतळा आहे आणि त्याची लाखोत काहीतरी डील झाली, लाखोत तो विकला गेला. आणि ती कविता अशी होती की तुला आता लाखो रुपये मिळालेत, आता तरी हस की. म्हणजे पुतळा आहे रडका आणि त्याची लाखोत डील झाली, मग पुतळ्यालाच की तू आता हस की, कारण तू लाखोत गेलाय. अशा कविता काहीतरी लय भारी ऐकवायचा तो अण्णा. तेव्हा पहिल्यांदा तू अशा कविता आणि माहोल बसत आईला म्हणलं हे काहीतरी वेगळंच आहे बाबा. आणि सुरुवात माझी हळूहळू झालीच होती, कारण साठे सरांच्या किंवा FYचा मी विद्यार्थी होतो, तिथं जरा विचार चांगले होते. म्हणजे 12वी संपलं माझं आणि FYचे मी साठे सर आणि दुसरे सर आणि काही एकच माझा मित्र होता यशवंत चव्हाण म्हणून, त्या पोरात चांगले विचार होते. तर तो पोरगा मला सांगायचा की असं नाही तसं नाही.
मग तिथनं माझी अशी सुरुवात हळूहळू झाली होती, पण ह्यांच्याकडे आल्यावर जास्त झाली, अजून फास्ट झाली. आणि मग मी बघायला लागलो, अनुकरण करायला लागलो की बाबा. पण शाळेतले शिक्षक किती महत्वाचे असतात. म्हणजे हे सगळं म्हणजे अण्णा असतीलच, पण त्यांच्यापासून सुरुवात झाली जे तुझे साठे सर होते, की त्यांनी तुझ्यात आणखीन ते भरवलं. आणि मग आणि विशेष म्हणजे बघ की आता त्या माणसाला का वाटलं मला माहित नाही, एकतर मी त्या माणसाला दिसलो कसं, भांडण करताना दिसलो. काय करताना? भांडण करताना. ते किस्सा असा आहे की एका पोराची माझी भांडण करताना मला भांडण असं ऐकू आलं. भांडण ही शुद्ध झाला, भांडण आमच्याकडे असं म्हणतात ना, भांडण जरा गावठी शब्द नाही शुद्ध म्हणजे भांडण करताना मी त्या माणसाला दिसलो. आणि एका पोराचं माझं पाक एकामेकाच्या बोकांडी बसून भांडण चालू होतं. काय? बोकांडी बसून, अंगावर बसून बोकांडी. मग ते भांडण चालू होतं. मग साठे सरांना माहित होतं की असे विद्यार्थी आहेत, पण तिथं जरा हे झालो मी, अरे आपला लंगडाच विद्यार्थी आहे, पायानं नीट नाही म्हणले, आगाव पोर आहेत तोंडाने. मग तिथं आमचं सगळं चालू होतं. अक्षरशः साठे सरांनी आणि दुसऱ्या सरांनी माझा पाय ओढून असं मला त्या पोराच्या अंगावरून उठवलं होतं. एवढी मोठी भांडणं झाली होती माझी त्या पोराची. मग तिथनं मग साठे सरांनी ह्याला हाय बाबा हे जरा काहीतरी भांडकोदळ आहे आणि पायात हँडिकॅप होतो. आणि त्याच टायमिंगला नुसती सैराटची ही चालू होतं, ऑडिशन चालू होती सैराटची. आणि मग नागराज सरांनी साठे सर ज्यावेळेस पुण्यात भेटली की नागराज सरांनी त्यांची चर्चा झाली की असं मी पोरगा शोधतोय बाबा की तो पायात हँडिकॅप आहे, बाकी मला आहेत माझ्याकडे ऑप्शन आहेत, हिरोईन किंवा अजून आहेत, पण ती जरा हँडिकॅप जी आहे ती गावाकडला पाहिजे आणि भाषा तशी पाहिजे, मुळात पायात बरोबर मला तो लंगडाच पाहिजे, अशी नागराज सरांचं म्हणणं होतं. मग साठे सर म्हणले तू जसं सांगतोय तसा एक माझा विद्यार्थी वाटतोय बरं का, जरा हाय आगाव आहे आणि जरा पायात पण हँडिकॅप आहे. मग नागराज सर म्हणले बघ बरं त्याला ती फोटो मागवून घे. साठे सरांकडे काही नंबर नव्हता. मग त्यांनी जे ऍडमिशन फॉर्मवरचा नंबर होता तिकडे फोन केला ऑफिसला कॉलेजच्या, आणि तिथनं मग नंबर माझा मागवून घेतला. आणि नंबर मागवून घेऊन मग मला फोन केला, असा असा सैराट सिनेमा होतोय, त्याचं ऑडिशन आहे, माहित नाही मोर काय होईल, पण बघ तू देऊन. मी झोपेत होतो इकडं 3-3:30च्या दरम्यान फोन आला होता. उठलोच म्हणलं आईला बाहेर आहे, कारण साठे सरांच्या तोंडनं मी नागराज सरांबद्दल सिनेमाबद्दल ऐकलेलं होतं की साठे सर नागराज माझा मित्र आहे आणि तो चांगले सिनेमे करतो. पण तेव्हा तुला माहिती होते कोण आहेत ना? हो, नागराज मंजुळे मला माहिती, कारण फॅन्ड्री नावाचा त्यांनी सिनेमा केलाय, त्यातला पोरगा जब्या हितलाच आहे बाबा, जवळचाच आहे मागचा, म्हणजे आपलं पण काहीतरी. आणि ती मला मी इमॅजिन केलं होतं कधी एकदा, हा चान्स येईल का बरं आपल्याला, काय होईल का आपला विषय. पण ती इमॅजिन काही होतं आपल्याला, कधी कधी काही वाटतं आपण करोडपती होतो, इमॅजिनेशन तेवढ्या पुरतं ठीक आहे वाटतंय, पण ती वास्तवात होईल असंच नाही, तेवढ्या पुरतं मी विचार करून मोकळा झालेलो होतो. पण ही योगायोगानं झालं त्या वर्षात सगळं, आणि मी नागराज सरांपर्यंत पोहोचलो. पण मग तुला इंडस्ट्रीमध्ये असा ऑड मॅन आउट नाही वाटत का कधी? म्हणजे असं वाटतं की हे आपल्यासाठी नाही, किंवा आपण इथे काहीतरी वेगळे आहोत, तर हे चांगलं पण असू शकतं फिलिंग, की आपण काहीतरी वेगळे आहोत म्हणूनच आपण इथे टिकू शकतो. नाही, मला चांगलं फिलिंगचं तसं काही नाही, पण असं वाटतं, बऱ्यापैकी वाटतं. कारण एक तर मी मुळात कधी ऍक्टिंग केलीच नव्हती, ऍक्सिडेंटली मिळालो, म्हणजे अपघातानं मिळालो. लहानपणापासून कधी ऍक्टिंगची आवड नव्हती, कधी स्टेजवर 2 शब्द पण बोललो नव्हतो, तर त्या कमी जाणवतात आता ऍक्टिंग करताना. हा, जर त्याचा एक्सपिरियन्स जास्त असता, अनुभव जास्त असता, तर अजून ते सोपं गेलं असतं. आता ती मला अवघड जाते, कारण सैराटची टीम कशी होती की त्यांनी ती सगळं काढून घेतलं, शिकवलं तेवढ्या काळापुरतं. 1 महिनाभर वर्कशॉप घेतलं, ती महिन्यात अख्खा सिनेमा पाठ करून घेतला आमच्याकडून. आणि मग आम्ही एक्स्ट्रा काय काय डायलॉग मारत गेलो, काय काय एक्स्ट्रा गोष्टी वगैरे गेल्या, आणि ती अण्णांनी म्हणजे जमत नाही ती ऍक्टिंग करून दाखवली. पूजा जी म्हणलं तुला, पूजा म्हणून, हा म्हणजे पूजाताई म्हणून ती पिढी झाली पूजाची. मिथून आणि पूजा जी होती कोऑर्डिनेटर, तर ती काय ही सगळी मित्रच. पण पूजा काय करायची की आम्हाला दिवसभर ऍक्टिंग शिकवायची, आमच्याकडून ती करून घ्यायची. शिकवायची म्हणजे नेमकं काय? शिकवायची म्हणजे काय करायची की ती स्क्रिप्ट मधले सीन सांगायचे आम्हाला समजून, आणि तिला करून दाखवायचो आम्ही. मग एकत्र सगळ्यांना आम्हाला घेऊन बसायची, आणि मग आम्ही बसून सगळं काय करायचो की करायचो आम्ही की आता माझं कॅरेक्टर काय आहे, की मला मी बाळ्या, लंगडा बाळ्या, तर त्याचा डायलॉग काय आहे, ए परशा आरची आली आरची, तर मग मला सांगायची तिकडे तू बाल्कनीत जा
आणि तिथनं तू वरडायचं आणि असं वरडायचं की तिकडं ती बाल्कनीच्या साईडला एक वडा आहे वारशातला, तर त्या वड्याच्या पलीकडे एक म्हशी राखणारा माणूस होता. तर तू एवढं जोरात वरडायचं की त्या माणसाने तुझ्याकडे बघितलं पाहिजे. मग मी जायचो त्या बाल्कनीत शिट्टी वाजवायचो, वरडायचो, अरे असं झालं तसं झालं, परश्या आरची आली. मग ती माणूस बघायचा कोण वरडतंय, म्हशी बघायच्या काय झालंय काय बोंबलते. मग ती म्हणायची हा एवढा आवाज पाहिजे. मग परत येऊन सांगायचं परशाला, पळत येऊन सांगायचं तू साबण लावलाय, असं तू इमॅजिन कर की तू साबण लावलाय. आणि तो आता याला सांगायचे गडबडीत सांगायची की आरतीकडे तसे आरची आली, ही झालंय ती झालंय. मग ही काय करायची आमच्याकडून ती दिवसभर करून घ्यायची. कधी कधी नागराज सर दुपारी यायचे आणि येऊन मग आम्ही काय करतो ते बघायचे. मग आम्ही त्यांना करून दाखवायचो आणि आमचा परिपाठ असायचा रोज की दिवसभर जे केले ती संध्याकाळी अण्णाला दाखवायचं. मी दाखवायचं नागराज सरांना जाऊन. हा मग अण्णाला आम्ही दाखवायचो. मग अण्णा सांगायचं की नाही हे असं. मग अण्णा स्वतः करून दाखवायचं आम्हाला. काय काय नाही तर मला रडायचा हसायचा सीन जमत नव्हता, तर अण्णांनी बरेच वेळा मला करून दाखवला. मला बघ म्हणायचे माझ्या समोर अण्णा आणि मग मी बघायचो आणि करून दाखवायचं अण्णा. अशा बऱ्याच गोष्टी अण्णांनी करून दाखवल्या. हा तर ही त्यांचं सगळं श्रेय आहे. जी काय सैराट झाला किंवा आम्ही जी काय लोक म्हणतात की तुम्ही लय भारी काम केले, ती त्यांचं आहे सगळं. कारण त्यांनी तेवढं भारी करून घेतलं, त्यांनी तेवढं भारी शिकवलं. आणि म्हणून म्हणजे थोडक्यात एक दगड होतो, त्या दगडाचं त्यांनी शिल्प केलं. हां, दगडाला काय कसा जरी पाडला तरी इकडे तिकडे जातो, पण शिल्प झालं की त्याची चांगली किंमत येते. तर शिल्प जी घडवायचं काम केलं ते त्या सगळ्या टीमनी केलं, अण्णांनी केलं. आणि मग जाऊन आम्ही चांगली ॲक्टिंग केली. पण दुसरीकडे तसं होत नाही. दुसरीकडे काय होतं की सगळे रेडी पाहिजे. कधी कधी स्क्रिप्ट अशी होती की हा गेले हा ही स्क्रिप्ट चला ॲक्टिंग करा. अरे माझं पाठांतर होत नाही, ॲक्टिंग करा काय ॲक्टिंग करा. म्हणजे माझे लय वांदे आहेत पाठांतराचे, माझं पाठांतर लवकर होत नाही. थोडक्यात असं होतं ना की आपण अभ्यास करून गेलेला असतो, कॉपी केली का नाही, कॉपी केली की जी आहे ती पण विसरून जातं. तसं होतं. पाठांतर नाही झालं की अरे जे मला करायचं होतं ते पण विसरून जातं. पण टीम चांगल्या असतात, ती लोक समजून घेतात. आणि कदाचित सैराटमुळे समजून घेतात का काय मला माहित नाही. एखादा चांगला सैराट नसता केला तर डिरेक्टर लावला. सैराट नंतरचं स्ट्रगल कसं आहे? म्हणजे खूप वाटतं की नाही म्हटलं तरी थोडंसं नाव ओळख चेहरा झालाय त्यामुळे कामं मिळायला सोपं जातं, की आणखीन उलट कठीण झालं की लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि ऑडिशन सतत देणं, हे या सगळ्या प्रोसेसमध्ये पण तू नव्हता, तर किती कठीण जाते आता? आता अवघडच आहे. कारण सैराट हे योगायोगाने मिळाल्यामुळं सैराटला काही स्ट्रगलच नव्हता. सैराटचं काय की अचानक मिळाला झाला आणि सैराट त्या हिट झाला आणि त्या उंचीवर गेला. पण आत्ता ज्यावेळेस मी कामं करतोय तर एकतर कामं मिळायचं अवघड आहे आणि आता ऑप्शन पण झाले ना. ऑप्शन आता माझ्यासारख्या कॅरेक्टरला हजारो लाखो ऑप्शन आहेत, त्यामुळं कामं मिळायचं पण अवघड आहे. पण त्यातल्या त्यात सैराट असल्यामुळं छोटी मोठी कामं येत आहेत. आता मला मोहरचं माहीत नाही येतील ना येतील, पण आहे पहिल्यापेक्षा खूप स्ट्रगल आहे. आणि पहिलं खूप सोपं होतं आणि त्या पहिलं काय अनभिज्ञ होतं, आता ते थोडं कळायला लागलं की आपल्याला कामं करायचे आहेत, तर त्याच्यामुळे ते अजून जास्त प्रेशर येतं कधी कधी. तू काय शब्द वापरला? मोहर म्हणजे समोर, मोहर पुढं, मोहर. ओके. शब्द मला भाषांचं खूप असं अप्रूप वाटतं. गावाकडली भाषा आहे आता, भारी आहे पण मला ती येत नाही, त्यामुळे मला थोडं कन्फ्युजन होतं. तुला चेंज करायची नाही वाटली का भाषेत? आता बऱ्याच जणांची मत आहेत. आता मला इंडस्ट्रीतली पण काही लोक सांगतात की भाषा चेंज कर, पण नाही केली पाहिजे ना. मला नाही वाटत काय, मला माझ्या इमोशन माझी भावना करू वाटत नाही की केली नाही, मुद्दामून पण केली नाही असं नाही. गरज असेल तर त्या पात्राची गरज असेल तर बोलूया आपण ती भाषा, प्रयत्न करू. आता येईल ना जमल ते मला माहित नाही, पण ती ऍक्टिंग साठी गरज असेल तर करूया. पण रोजच्या मला वाटत नाही की काय गरज आहे. कारण मला तुझे इमोशन कळतायत, माझे तुला इमोशन कळतायत, माझी भावना तुला कळते, मला काय म्हणायचंय. तर मला वाटत नाही की मग त्याला लयच असं ताणलं पाहिजे. आणि ही प्रयत्न मी कधी केला होता माहिती आहे का, की भाषा मला आली पाहिजे. मी जेव्हा सैराटच्या ऑडिशनला आलो होतो, पहिलं ऑडिशन मी असं दिलं होतं की मी पुण्यात आलोय, मग मला पुणेरी भाषा मी बोललं पाहिजे असा. मग ती मला डायलॉग होता, आजचिल पाटलाचा उभाच फाडीन. मग मी डायलॉग कसा घेतला, आजचिल पाटलाचा तुला सांगतोय मी उभा. मला ते जमना पण म्हणजे असं गडबडून काहीतरी. मग अण्णा नागराजर काय म्हणले, तू कुठला आहे? म्हणलं गावाकडला आहे. मग तू गावाकडे असा बोलतो का? मी म्हणलं नाही. मग तू गावाकडे जसं आहे, गावाकडे जसं बोलतो तसं बोल. मग ती मी एवढं घाबरून गेलेलो की मला ती पण बोलायला येणार. मग अण्णा म्हणलं तू गावाकडे भांडणं केलेत का? होय म्हणलं भांडणं लय केलेत, मी भांडकोजळाच आहे. मग म्हणले काय नाही, का पोराबरोबर नुसतं भांडण कर. आम्हाला एका रूम मध्ये पाठवलं आणि मग त्याला काय तुझ्या तोंडाला येईल ते बोल. मी पाक आईवर बहिणीवर शिवाय देऊन तुला खांडोळ करीन, तोडीन, मारीन, तू नीट राह, माझ्या नादीला नको, असं झालं तसं झालं. असलं ऑडिशन आहे माझं. पहिलं जर ऑडिशन बघितलं तर म्हणतील काही कसलं आहे.
ह्या पद्धतीचं ते ऑडिशन झालं होतं. तर मला वाटत नाही की भाषेचा काही मुद्दा आहे. हा, भाषा आली तर ती एक्स्ट्रा चांगलीच गोष्ट आहे आपली. हा, फायदाच आहे त्याचा की म्हणजे ते एक न्यूनगंड असतो ना की ही भाषा येत नाही ती भाषा येत नाही, आणि जेव्हा इथे येऊन राहायचं असतं तेव्हा ते जास्त असतं. मला ते न्यूनगंड पण नाही. समोरचा जर कोण म्हणला तर मग माझं त्याचं धन्यवाद. मी त्याच्यापाशी परत जाईल का नाही हे पण गॅरंटी, कारण मी एकलकोंडा माणूस आहे आणि मला फरक नाही पडत. मला असं वाटतं की भाषेबद्दल जे आपण बोलतोय तर आता रिजनल कंटेंट लोकांना आवडतो. म्हणजे ते तो जो रॉनेस असतो ना त्या भाषांमध्ये, की तर तू शब्द वापरतेस मोर आणि हे सगळे, तर हे शब्द लोकांना ऐकायचे, कारण लोक तीच भाषा बोलतात आणि आपण काहीतरी उगीच वेगळं दाखवायला गेलो तर ते लोकांना आवडत नाही. त्यामुळे तो रॉनेस मला वाटतं हिट होतोय सध्या. तू रील बघतोस की नाही? खूप कमी. हो का? आहे माझ्याकडे इंस्टाग्राम, सगळं आहे माझ्याकडे, सोशल मीडिया सगळं आहे. रील जास्त नाही बघत मी, युट्यूबला असतो जास्त. पण तुला असं वाटतं का की रील म्हणजे तेवढं वर्थ नाही जेवढं त्यांना आता हाईप मिळालंय, असं काही म्हणून? माझं मत नाही, कारण आता एक प्लॅटफॉर्म तयार झाला आणि त्यातनं पण खूप चांगले ऍक्टर येत आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ज्यांना प्लॅटफॉर्मच नाहीत बाबा, ज्यांना आता ऍक्टिंग करायची, तर आता डिरेक्टर सापडत नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत लोक प्रोडक्शन हाऊस पर्यंत, तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि त्यातनं इन्कम जनरेट झालाय, म्हणजे पैसे यायला लागलेत त्यांना. म्हणजे आता जे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत किंवा 100K पुढे फॉलोअर्स आहेत, तर त्यांना कॉलॅबसाठी व्हिडिओ येतात आणि जाहिराती येतात त्यांना, मग त्यातनं पैसे मिळतात. आता काही लोक आहेत 1 मिलियन वाली, $1-2 लाख रुपये ती स्टोऱ्या ठेवायला आणि रील करायला पैसे घेतात. ही व्यवसायच आहे एक प्रकारचा. त्यामुळे वाईट वाटण्याचं काही नाही. अगोदर मला वाटायचं सुरतच्या काळात आहे ही काय फालतूगिरी चालली नसती, गाणी म्हणायची, लिपसिंग करायची. त्याच्या अगोदर तो कुठल्या इंस्टाग्रामच्या अगोदर ऍप होता बघ कुठला तरी, तो बंद झाला लॉकडाऊन मध्ये, टिकटॉकला असं वाटायचं आलं काय हे भविष्य आहे का, म्हणून मी लय महाग राहिलो खरं तर. हा, म्हणजे मी पॉझिटिव्ह नव्हतो त्यावेळेस, मला असं वाटायचं हे काही नाही. पण तुला माहितीये का आता ऍक्टर लोक वगैरे सुद्धा रील्स बनवतात रेग्युलर, म्हणजे ते असं त्यांचं. मी करायला लागलो तर करायला लागला रील. हा, फक्त माझ्या असते लिपसिंगचे नसतात. आता ते प्राणी पक्षी आणि असं काहीतरी माझ्या आवडीचे असतात ते. तुझी इच्छा काय आता आयुष्यात पुढे? इच्छा काय तुझी? इच्छा म्हणजे काय करायची का कसं काय? कशी घेऊ शकतोस? हा प्रश्न कसाही घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे पर्सनल लेवलला, करिअरच्या दृष्टीने. इच्छा हेच की आता काम येत राहावं, कारण त्याच्यावर डिपेंड आहे सध्या मी. जर नाही चाललं तर शेती करायची इच्छा आहे, आणि शेती असावी वाटते, तिथे एखादं घर असावं वाटते, आणि जी काय मला वाटतंय ती माझं स्वातंत्र्य मला जपायचे आणि मला जी वाटतंय ती मला करायचे, आणि ती कसल्याही परिस्थितीत मी करणार. मग ते ऍक्टिंग माझ्यासोबत असेल, करिअर सोबत असेल नसेल तरी काय, असं माझं आहे सध्या मत. भारी आहे, खूप सिंपल साधं, आणि तरी सुद्धा सध्या सायकलवर हिंडतोय. तर आता तो प्रवास किती दिवस आहे मला माहित नाही, पण असं वाटतंय की ही एवढंच आहे, ही मजेशीर आहे, एवढं जगायचं. सायकलवर तू पुण्यात फिरतो? अख्ख्या पुण्यात हिंडतो, पुण्याच्या पुढे पण जायचं. पण तू तर म्हणला की तुझ्या पायाला प्रॉब्लेम पण आहे. पायाचा प्रॉब्लेम म्हणजे ती काय झालंय, सर्जरी झाल्यात माझ्या, जवळपास 7 सर्जऱ्या झाल्यात माझ्या पायाच्या, पण त्या आता झालेत. आणि मी जी काही करतोय सायकलिंग ती डॉक्टरांना विचारूनच करतोय, फक्त जरा जास्त करतोय. डॉक्टरने एवढं सांगितलंय मर्यादेच्या पलीकडे थोडं जातोय. आता ती काय मर्यादा ओलांडण्याचा माणसाचा स्वभावच असतो, तसा मी पण त्यातला आहे. भारी आहे, पण जोपर्यंत झेपतंय तोपर्यंत करावं ना. आणि इन्शुरन्स आहे, जर काय झालंच, कालच इन्शुरन्स भरलाय मी माझ्या ह्याचा, तर काय झालं की मस्तपैकी ऍडमिट व्हायचं, करून घ्यायचं. आता काय शेअर मार्केट वगैरे फॉलो करतोस? शेअर मार्केट मला आवडतं, पण मला काही जमत नाही. अच्छा. पण विचार आहे की शिकावं. कारण तुला माहितीये का, मला असं वाटतं की हे जे अशी म्हणजे जी ठोस, म्हणजे आता नोकरीत कसं की तुम्हाला एक ठरलेल्या तारखेला पगार तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतो, पण जी फील्ड अशी नाहीत की त्यांचं काहीच माहिती नाही, आज काम आहे उद्या नाही, तर हे लोक खूप शेअर मार्केटमध्ये गुंतवताना दिसतात आजकाल मला. माझं तसंच झालंय ना. मी आता शेअर मार्केटमध्ये माझी गुंतवणूक नाही, कारण एकदा काय झालं, एक जणाच्या विश्वासावर घेतलं आणि डब्यात गेलो. जरा म्हणलं परत नाही गुंतवायची, थांब जरा, मला मी शिकल्याशिवाय, मला अनुभव आल्याशिवाय, मला ज्ञान असल्याशिवाय मी नाही करणार. तुझ्या विश्वासावर म्हणलं गण लागतोय. हा, ती गोची होती. प्रॉब्लेम काय आहे की सतत ज्या ऍक्टरला काम आहे त्याचं चालतंय, व्यवस्थित चालतंय. हा, पण माझ्यासारख्यांचा काय प्रॉब्लेम होतोय
की जर काम नसेल तर काय बाबा, आता कधी कधी कामच नसते. आता बघ मी तुला सांगतो, नाद नावाची जानेवारीत फिल्म केली आणि त्यानंतर मला असं वाटतं त्यानंतर 1-2-3 दिवसात शूट केलं आणि त्यानंतर जानेवारी नंतर आत्ता 1 दिवस शूट केले फक्त. असं आहे सगळं गणित. पण म्हणजे तू शोधत नाहीयेस, तू थांबलायस मुद्दाम की मिळत नाहीये, काय परिस्थिती? मी शोधलं नाही, मी आता ह्याच्यावर डिपेंड आहे की येतंय मला येईल. हा आलं की मग कॉल आला की करायचं. शोधल्यानंतर मला माहित नाही मिळेल का नाही, शोध अजून तर मी सुरू नाही केला आणि करावं वाटतंय जरा. ते सगळं पिना बिना काढून झालं माझं, पायाचं रॉड बीड आता बऱ्यापैकी होत आलंय काम. मी असं ठरवलं होतं की पायाचं थोडं काम झालं आणि सगळ्या काय दाताचे थोडे काम झाले की मग शोधायला सुरुवात करावं. माहित नाही आता, मला तर असं वाटतं की मी ऍक्टर बिक्टर चांगला नाही. आता ही सैराटमुळे जे काय झालंय ते झाले. मला आता मी किती दिवस टिकल काय माहित नाही, फक्त सांगावं की बाबा जर काय असेल माझ्या लायकीचं, करू शकत असेल तुमच्या सिनेमात सिरीजमध्ये तर बघा, नसेल तर काय ठीकच आहे ती. पण मग आर्थिक गणित कशी जुळवतो? आर्थिक गणित सैराट झाल्यानंतर चांगलं माझं जमलं होतं. कारण काय झालं, सैराट झाल्या सिनेमे यायला लागले, सिनेमातनं चांगलं पैसे जनरेट झालं, इव्हेंट यायला लागले, त्यातनं जनरेट झालं. मग एक 10-15 लाख चांगली जमली होती माझी रक्कम. पण ती झालं काय की पायावर खर्च केले, 8-10 लाख रुपये पायावर खर्च केले आणि 4-5 लाख रुपये शेतीत टाकले. मग ती जरा तेवढं संपलं. पण परत ते संपलं की सिनेमे येत गेले, इव्हेंट येत गेले, थोडंसं रोलिंग होतं. हा रोलिंग होते. आणि आत्ता असं मला लोड नाही की माझं चालतच नाही. आणि माझं जगणं लय सीमित आहे, लय छोटं जगणं आहे. मला असं वाटतं की 200 रुपये हजेरीत सुद्धा मी जगू शकतो चांगलं. म्हणजे काय माझा खर्च आहे, बाहेरचे काय नाद नाहीत मला. म्हणजे बाहेर खायचा काय चटका मटका काय तसलं नाही. अगदी तुला सांगतो, माझा आहार दिवसात 4 भाकरी लागतात मला, ज्वारीच्या भाकरी, सकाळी 2 संध्याकाळी 2 आणि त्याच्याबरोबर जी काय भाजी येईल ती. कधीतरी नॉनव्हेज खातो ना, नॉनव्हेज, कधीतरी दूध बीत 1-2 ग्लास असलं तर झालं. कधी अंडी खाल्ली, संपला विषय. आणि एवढ्याला मला वाटतं की लय मोठं पैसे यायला पाहिजे. आणि तू मगाशीच बोललास की आणि दुसरा खर्च नाही, माझ्याकडे गाडी नाही, 2 व्हीलर नाही, सायकल आहे, त्याचा खर्चच नाही मला कसला. आणि जर कुणाला लय लांब असेल तर मग मित्रांसोबत जातो, इमर्जन्सीला मित्रांची गाडी मागतो, घेऊ सगळ्या गोष्टी करायच्यात. असं काही नाही बरं का, हे चुकीचं असू शकतं की मी असं राहतोय ते बघू. पण ती मला प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, वैयक्तिक आहे ती. आता मला ह्या सिच्युएशनला मला हे वाटतंय की मी सायकलवर हिंडावं आणि सायकलवर मी खुश आहे, तर मी आता ती करतोय. पुढे जाऊन मला 4 व्हीलर 2 व्हीलर काय हेलिकॉप्टर विमान मला माहित नाही, मरचं काय सध्या माझा तसा थॉट काहीच नाही. पण सांगतोय, पण जर फिरू वाटलं, आलाच वेळ योगायोग आला तर काही होऊ शकतंय. लय भारी. मला खूप भारी वाटलं तुझ्याशी आज गप्पा मारून. ऍक्च्युली आमच्या सेगमेंटचा मोटोच तो आहे की खूप गोष्टी असतात, जसं की मगाशी आमचा शिवप्रसाद म्हणाला की खूप नंतर वय झाल्यानंतर लोकांना त्यांचे अनुभव विचारले जातात. पण त्याच्या आधी सुद्धा, म्हणजे 35 लोक जेव्हा आलेली असतात किंवा त्याच्या कमी वयाची असतात, त्यांना सुद्धा त्यांची काहीतरी मतं असतात, ती पण त्या वेळेला इम्पॉर्टंट असतात त्यांच्यासाठी किंवा इतरांसाठी सुद्धा. सो ती आली पाहिजे, मत ऐकून घेतले पाहिजे आणि मतांना दाद दिली पाहिजे. चुकीचं असलं तरी त्याला सांगितलं पाहिजे, तुझं मत जरा चुकीचं आहे, पण तेवढे आपण पात्र आहेत का, अगोदर बघितलं आपण पात्र आहे का त्या मताला. मला असं वाटतं की पात्र म्हणण्यापेक्षा हे जे कम्युनिकेशन आता होत आहे की त्याच्यामध्ये माझी काही मत आहे, तुझी काही मत आहेत, आणि मग त्याबद्दल आपण डिस्कशन करतोय. चुकीचं बरोबर ती पण आपण एवढं समजून घेतलं पाहिजे की असं चुकीचं वाटतंय, मला चुकीचं वाटतंय, कारण माझा प्रवास असा आहे आणि तुझा प्रवास वेगळा आहे, माझा प्रवास वेगळा. एक्झॅक्टली. सो हे सगळं डिस्कशन होणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्यासाठीच हा सेगमेंट आहे आणि त्याला एकदम पूरक अशी चर्चा झाली असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. आणि आय होप तुला पण मजा आली असेल, जरा वेगळा इंटरव्ह्यू झाला असं वाटलं असेल, कारण तेच नंतर रिपीट होत राहतं. आपण फक्त फिल्म्स बद्दल आणि ह्याच्याबद्दल बोलत राहतो. पण आत्ता जरा काहीतरी नवीन मला पण तुझ्याबद्दल एक्सप्लोअर करता आलं. आणि सैराट पिक्चर झाल्यानंतर काय जडणघडण झाली तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात हे तू आज आम्हाला उलगडून सांगितलंस, त्याबद्दल थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि तुला ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या सगळ्या कामांसाठी. थँक्यू. नमस्कार. आज जशा आमच्या गप्पा झाल्या तशाच जर गप्पा तुम्हाला बॉईज टॉक ह्या सेगमेंटमध्ये जर ऐकायच्या असतील तर आरपाज चॅनलला सबस्क्राईब करा.